जय मल्हार मित्र. आता आपण गौरी डेकोरेशन बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही मटकी घेतलेली आहे. याच्यावर असे नक्षीकाम डिझाईन आपण आता गौरी डेकोरेशन बनवायचे आहे आपल्याला. तर आपण आता चला चालू करू. काही बनलेले आहेत. हे बघा, हे बनलेले आहेत. असंच आपल्याला बनवायचे आहे. हे पहिले बनलेले आहे. आता नक्षीकाम चालू करतो. मला सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे आवाज क्लिअर येत नाही. पूर्वीच्या काळी शेणाने हलत नव्हतं, तेव्हा ही अशी आपली ज्वारी हे ते उधळत होते वाऱ्याच्या ह्यानं. त्याला चावड असं म्हणतात. बघा, ही ऑटोमॅटिक आहे. ही तुम्हाला चालू करून नंतर दावतो. ही खपट आणि ही तुरीच्या काड्या वापरून तयार केलं आहे. ही चालू केल्यानंतर ऑटोमॅटिक ही होते. ही बघा, ही अशी डिझाईन आली आहे. किती छान दिसते बघा. ही वेगवेगळी डिझाईन हे पहा. ही अशी आपल्या डिझाईन करून घ्यायची आहे. अशी डिझाईन करून घ्यायची आहे आणि आपण सगळे डेकोरेशन व्यवस्थित मांडणार आहोत. हा खपटाचा पाळणा बनलेला आहे, बघू शकता तुम्ही. जर लावून ह्याला लाइटिंग फिट आहे. हे बघा, अशी लाइटिंग आहे. वेगवेगळी कुळ बनलेला आहे. पहिल्याच्या काळी असा कुळ वापरला जात होता. आता ट्रॅक्टर निघाले आहेत, पण खपटापासून असं हे कुळ बनलेलं आहे. हे असं आहे. ह्याला अजून करायचं राहिलं आहे. कुळ ही बळीराम नांगर, बघा बघा, नांगर, असं नांगर बनवायचा. आपल्याला डेकोरेशन करायचं असतं. बघा, असे साहित्य, तुरीची काडी, ही खपटा, ही पेन असं बनलेलं आहे. वेगवेगळे इकणं बनलेले आहेत. आपण ही पहिलं सिटिंग वापरायची. ही टिप्पण आहे. बघा, अशी टिप्पण राहत होती पहिलं. अशी टिप्पण ही खपटापासून बनलेली आहे. टिप्पण बघा, ही टिप्पण अशी टिप्पण ही बनवू शकता.